कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। आजचा जो भाग आहे तो मंदोदरीचा, म्हणजे मंदोदरीची आणि माता सीतेची भेट कशी झाली आणि माता सीतेनं त्यांना काय सांगितलं, हा भाग आपण आज बघणार आहोत। मंदोदरीला भयानक स्वप्न पडायची आणि आता तिला समजत होतं की काहीतरी अघटित घडणार आहे। मग आपल्याला स्वप्न दिसले की घाबरून उठतो आणि आपल्या घरातल्या वरिष्ठांना विचारतो की मला असं स्वप्न दिसलं, काय होईल, त्याचा काय अर्थ आहे। अनेकदा स्वप्नांबद्दल मी आपल्याशी बोलली होती की स्वप्न आपल्याला भविष्यात काय होणार आहे याची चाहूल देत असतात, सांगत असतात, आपल्याला सजग करत असतात। इथे मंदोदरीला अशीच काहीतरी स्वप्न पडत होती आणि कुणाला विचारायचं तर सीता मातेवर त्यांचा खूप विश्वास, म्हणून त्या सीता मातेला भेटायला वनात गेल्या। माता सीता ध्यानात बसल्या होत्या। मंदोदरीची चाहूल लागताच त्यांनी हळुवारपणे आपले डोळे उघडले। त्यांच्या डोळ्यातून आसवं ओघळत होती। मंदोदरी, अगं स्वतःला सांभाळ, काय झालं? माते, मला खूप भयानक स्वप्न दिसतात ग, आणि त्याच्यात सगळी स्वप्न ही रावणाच्या बद्दलच असतात, माझ्या मुलांच्या बद्दल असतात। काहीतरी अघटित घडणार आहे आणि त्यात त्यांचा जीवालाही हानी आहे। अगं मी रावणावर खूप प्रेम करते, माझं त्याच्या हृदयापासून प्रेम आहे। त्याचं असं भविष्यात मला दिसणं, त्याचं जाणं मला सोसवत नाही ग। शिवाय माझ्या मुलांचेही असे हाल होणंही मला सहन होत नाही। त्याच्यावर माता सीता त्यांच्या पाठीवर हात ठेवतात आणि म्हणतात, मंदोदरी, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। आणि आज्ञाचक्राच्या तिथे आपले 3 बोटं ठेवतात। माते, माझं असं का झालं? जो रावण इतका अहंकारी आहे त्यानं तुलाही त्रास दिला, त्या रावणाबद्दल मला अजूनही इतकं प्रेम का? त्याच्या प्रत्येक कृत्याबद्दल मी कुठेच कधीच आक्षेप घेत नाही ग, असं का होतंय? मंदोदरी शांत हो, म्हणत पुन्हा आपला हात त्यांनी त्यांच्या आज्ञाचक्रावर ठेवला, फिरवला आणि हळूहळू मंदोदरी ध्यानात गेल्या। मंदोदरीला दिसायला लागलं आपल्या मागच्या जन्मात काय झालं ते। आणि हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणून आपल्यासमोर कथन करते की मंदोदरीला दिसलं की तिच्या अनुरूप तिच्या आईवडिलांना एकही मुलगा मिळत नव्हता आणि त्या जन्मात तिचं लग्नच झालं नाही। मरता मरता कुठेतरी ती इच्छा होती की मला माझ्या मनासारखा नवरा मिळाला नाही, पण पुढच्या जन्मी समर्पण वृत्तीनं मी जगेन।
मी अशा माणसाशी लग्न करेल की त्याच्या सगळ्या गुणदोषांवर मी प्रेम करीन. आणि ती इच्छा त्यांची पुढच्या जन्मात म्हणजे रावणाशी त्यांचा विवाह झाला. विवाह होण्यापेक्षा रावणाला मंदोदरी आवडली आणि मंदोदरीचं अपहरण करण्यात आलं. खूप तणाव, खूप चिंता त्यांच्या घरात होती की मंदोदरीचं कसं होईल. पण मंदोदरीला या पद्धतीनं रावणानं आपल्या महालात आणलं. एक इथे गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे जी आपल्याशी हितगुज करू इच्छिते. ती म्हणजे अशी की जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या वाईट प्रसंगात असतो आणि आपण असं म्हणतो की या प्रसंगात या व्यक्तीनं असं वागायला हवं होतं, मी याच्या जागी असती तर अशीच वागली असती. आपल्याकडून ही गोष्ट होते की नाही फक्त अंगठी आपण दाखवा मला, म्हणजे मला कळेल की आपण माझं हां. तर आपण जेव्हा म्हणतो की मी याच्या जागी असती तर असं केलं असतं तसं केलं असतं, याला अक्कल नाही, याला समजत नाही. आणि मग काय होतं, ती परिस्थिती आपण ओढवून घेतो. ती परिस्थिती आपल्या आयुष्यात येते. आपण म्हणजे मागच्या जन्मी कुठलीही चूक केली नसते, पण आपण ती परिस्थिती ओढवून घेतो केवळ मनातून. आणि मग ती परिस्थिती आपण भोगतो आणि मग आपण म्हणतो माझ्या आयुष्यात असं का झालं, मी असं का केलं, मी कुठे चुकली किंवा चुकलो. म्हणजे इथे बघा, मंदोदरी मरताना हे बोलून जातात की मी त्याच्या दोषांवर, त्याच्या गुणांवर तर प्रेम करीनच, पण त्याच्या दोषांवरही प्रेम करीन आणि पूर्ण समर्पण वृत्तीनं मी जगेन. म्हणजे एक इच्छा तिची मृत्यूच्या समयी असते, तीच इच्छा पुढच्या जन्मी तिला भोगावी लागते. दुर्दैवानं म्हणा की सुदैवानं म्हणा, मंदोदरीच्या आयुष्यात रावण येतो आणि रावणाच्या गुणांवर त्या जसं प्रेम करतात तसं दोषांवरही खूप प्रेम करायला लागतात. मग तो जे करतो ते चांगलंच करतो आहे याच्यावरच त्यांचा विश्वास असतो, श्रद्धा असते आणि दुर्गुण दिसतात, पण डोळ्याला गांधारीसारखी त्यांनी एक पट्टी बांधलेली असते. अशा अनेक स्त्रिया बघितल्या आहेत की नवरा दारू पितोय, मद्यपान करतोय, नॉनव्हेज खातोय, मला पटत नाही पण मी करते, त्याच्यासाठी मी स्वतः बनवून देते. अनेक ध्यानात आलेल्या स्त्रिया सुद्धा मी आपल्याला सांगते 30-30 वर्ष ध्यानात आहे आणि मी माझ्या नवऱ्याला नॉनव्हेज आवडतं ना, मग मी काही तिथे जाऊन खरेदी करत नाही, पण त्याला म्हणते की तू घेऊन ये, मी तुझ्यासाठी बनवून देते. अरे तुमच्या हातात आहे त्याचं खाणं आणि न खाणं, तुमच्या हातात आहे त्याचं पिणं न पिणं. तुम्ही इतक्या सशक्त आहात, तुमच्यात इतकी शक्ती आहे की नारायणी काही ही मूर्तीत नाही, नारायणी जर तुमच्यात आहे तर तुम्हाला काय इच्छा आहे त्याप्रमाणे तुमचं घर चालतं आणि सगळे तुमच्या इच्छेप्रमाणे वागतात. फक्त तुमच्यातली नारायणी, तुमच्यातली पार्वती तुम्हाला जागृत करायची असते. इथे गोष्ट हीच घडली की मंदोदरीनं पट्टी बांधल्यामुळे ती रावणाच्या प्रत्येक गोष्टीशी समरस होती, त्याच्या गोष्टीला ती संमती देत होती आणि सगळ्या गोष्टी मूकपणे घडत होत्या. असो, इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की माता सीता तिला म्हणतात की तुला काय वाटतं, तू नेहमी मला म्हणतेस की तुला कैदी केलंयस, माते तुला कैदी केलंय. अगं मी कैद नाही आहे, मंदोदरी तू कैद झाली आहेस. रावण तुझ्यावर अन्याय करतोय आणि तू स्वतःला कैद करून घेतलाय कारण तू तुझं मन कैद केलंयस. अगं मी तर स्वतंत्र आहे, मी माझ्या मनासारखी जगू शकते, मी कुणाच्याच गुलामगिरीत नाही ग, मी माझ्या इच्छेनं इथे आली आहे. आणि जेव्हा तुमचं मन कैद होतं तेव्हा तुम्ही कैद होता. ही किती महत्त्वाची गोष्ट आहे की जी आपल्यापर्यंत माता सीता पाठवतात आहे की तुमच्या मनाला कैद नका करू. तुम्हाला वाटतं ना ती गोष्ट तुम्ही जगा, तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात, अर्थात मी सगळ्या चांगल्याच गोष्टींबद्दल बोलते, इथे कृपा करून विषयाला बगल देऊ नका. त्या चांगल्याच गोष्टी ज्या तुम्हाला मुक्तपणे जगावंसं वाटतंय, पावसात नाचावंसं वाटतंय नाचा, धरणी मातेवरून अगदी त्या चिखलात चालावंसं वाटतंय चाला, तो सुगंध भरभरून घ्या. तुम्हाला वाटतंय ना मोगऱ्याची फुलं माळावी, माळून घ्या. तुम्हाला जे खावंसं वाटतंय चॉकलेट जो आईस्क्रीमचा फ्लेवर खाऊन घ्या, पिऊन घ्या. मस्त मनसोक्त पावसात हिंडा, छान फिरा, अगदी लहान मुलासारखं जगा. नृत्य करा असं वाटतं नृत्य करा, तुमच्या मनाला कुठंही कैद करू नका, असं इथे माता सीता आपल्याला सांगतात आहे. आणि मग जेव्हा
त्या म्हणतात की माता हसतात आणि मंदोदरी तू सुद्धा शक्तिमान नाहीस का, असा हा प्रश्न विचारतात. की अगं, तू इतकी शक्तिमान आहेस की तुझ्या इच्छेनुसार हे सगळ्या गोष्टी घडल्या असत्या, पण तू तसं घडूच दिलं नाही. तू जर आपल्या माहेरी निघून गेली असती किंवा तू तुझ्यातली शक्ती रावणाची काढून घेतली असती तर रावण दुर्बल झाला असता. कारण इथे आपल्या नारायणीची म्हणजे स्त्रीची शक्ती ही पुरुषाला मिळत असते आणि त्या शक्तीवर तो जगत असतो. जसं पुरुषाची शक्ती ही स्त्रीला जे कामात येते, तशी स्त्रीची शक्ती ही खूप महत्वाची असते. तर तू जर तुझी ऊर्जाच काढून घेतली असती तर रावण हा अर्धा खचला असता आणि ते तुझ्या हातात होतं. तू तुझ्या मुलांना कसं घडवायचं हे तुझ्या हातात होतं, पण तेही मुलं अहंकाराच्या मार्गानेच गेले. पण आता ही वेळ ही चुकली नाही. तू आताही हे युद्ध थांबवू शकतेस. तू तुझ्या इच्छेनं हे युद्ध या क्षणी थांबवू शकतेस. आता तुला काय करायचं हे तू ठरव. या सगळ्या गोष्टी तुला घडू द्यायचे की थांबवायचे आहेत, आताही सगळं तुझ्या हातात आहे, असं माता सीता तिला सांगतात. पण ती मात्र म्हणते, आता जे घडणार आहे ते मी फक्त बघत बसणार, माझ्या हातात आता काहीच नाही. म्हणजे याच्या नंतरची जी गोष्ट आहे की ती तुला येथे ठेवणारे खरोखर त्याच्याबद्दल वाटणारे प्रेम की भीती. म्हणजे तू इथे राहणार आहेस, पण तू प्रेमानं राहणार आहेस की भीतीने राहणार आहेस. आणि त्याच्यानंतरचे जे वाक्य ते मी आपल्याला सांगू इच्छिते की प्रेमाचा जन्म भीतीने किंवा स्वार्थी इच्छेने होत नसतो. प्रेमाचा जन्म भीतीने किंवा स्वार्थ इच्छेने होत नसतो, तर स्वातंत्र्यानं होत असतो. तुमच्या मनात जर स्वातंत्र्य असेल तरच तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल प्रेम होतं, निर्माण करता येतं, उत्पन्न होतं. जर तुमच्या मनात भीती आहे, ईर्ष्या आहे किंवा स्वार्थ आहे, तर तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीबद्दल प्रेम कोणी कितीही उत्पन्न करू म्हटलं तरी ते उत्पन्न होत नाही. बहीण भावाबद्दल किंवा नवरा बायकोबद्दल त्या माणसाबद्दल तिच्या मनात प्रेमच नाही आहे, तो मात्र अगदी भीतीनं तिच्या मनात त्या भावना निर्माण करतोय, तर ते निर्माण होईल का? मुलगी आई किंवा मुलगा वडील असे मुलांच्या बद्दल, आई वडिलांच्या बद्दल सुद्धा याच भावना आहेत. आपण कितीही म्हणू त्या माझा नवरा आहे त्याच्याबद्दल या मुलांना प्रेम वाटायला हवं, वडील म्हणून त्यांनी स्वीकारायला हवं, पण भीतीने या गोष्टी घडत नाही. त्यांना तुम्ही स्वातंत्र्य द्या, त्यांना समजावून घ्या, तेव्हाच त्या गोष्टी आपोआप घडू लागतील. अनेकांच्या घरात असं आहे की वडिलांना विचारलं जात नाही किंवा आईची दखल घेतल्या जात नाही, तर या गोष्टी सगळ्या प्रेमाने निर्माण होतात. आणि या गोष्टी मी आपल्याला सांगितल्याही होत्या की कसं तुम्ही दुसऱ्याच्या मनात प्रेम निर्माण करायचं. तर तुमच्या सकाळी तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्ही त्या इंट्युशन आपल्या मनात आणा आणि रात्री झोपताना तुम्ही त्या मनात आणा आणि त्याच्यानंतर धन्यवाद 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 असं 3दा म्हणा. हे परमात्मा, हे परमेश्वरा, या गोष्टी माझ्या आयुष्यात घडलेल्या आहे, मी याच्यासाठी हृदयापासून आभारी आहे, मी तुला धन्यवाद देते. जेव्हा हा धन्यवाद कोड वर्ड आहे आणि यांनी सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवतील या माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत. मी खूप नशीबवान आहे म्हणा. अनेक स्त्रिया लाखो करोडो मिळवतात पण म्हणतात मी तर अभागी आहे, माझ्यात आयुष्यात असं होतच नाही, असंच घडतं. अभागी म्हटलं की आपण अभागी होतो आणि मी भाग्यवान आहे म्हटलं, मी नारायणी आहे म्हटलं तर घडवणारी ही मीच आहे. त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात. इथे माता सीतेनं याच गोष्टी मंदोदरीला सांगितल्या आहेत आणि मंदोदरी आता पुढे तिच्याकडे नुसती बघते आहे. तर सीता म्हणते, माता सीता की मंदोदरी तुला एक मुलगी आहे ना? तेव्हा मंदोदरी अगदीच अशी आश्चर्य त्यांना वाटतं की माता सीतेला माझ्या मुलीबद्दल कसं ठाऊक? अगं तू तिला बोलावून घे. तुला वाटतं तुला तिची आठवण येते ना? हो, मला तिची खूप आठवण येते. अगं मग तिला बोलाव. अनेक गोष्टींची उत्तरं तुझी मुलगी देईल. ती खूप हुशार आहे, बुद्धिमान आहे आणि या क्षणी तुला तिची गरज आहे. आपल्यातल्या अनेक स्त्रियांना आजही जाणवतं की मुलगी किती जवळची असते. म्हणजे मुलगा तर असतोच पण मुलगा त्या भावना समजून घेऊ शकत नाही जितकी मुलगी समजून घेते.
मुलगी कितीही दूर असली तरी ती मनानं आपल्या आईजवळच असते. असंच मंदोदरीच्या मुलीबद्दलही मातेनं तिला सांगितलंय आणि हा भाग मला खूप महत्त्वाचा वाटला. याच्यात शरीर हे सीता आहे, म्हणजे आपलं शरीर हे माता सीता आहे, आपला आत्मा हा पार्वती आहे आणि मन हे मंदोदरी आहे. हे आजच्या भागाचं रहस्य जे पुस्तकाच्या व्यतिरिक्त मी आपल्याला सांगितलंय. मी ही कुणीच नाही, फक्त एक माध्यम आहे आपल्यापर्यंत रोज पोचणारं. फार सुंदर वाक्य. आपले शरीर हे सीता आहे, आत्मा पार्वती आहे आणि मन हे मंदोदरी आहे, जे नेहमी काय घडेल काय नाही घडणार आणि केवळ भीती, भय, अहंकार, राग, द्वेष, मत्सर या गोष्टींमध्ये गुरफटलेला आहे. खरे तर मंदोदरी या खूप शुद्ध आहेत, स्वच्छ आहेत, अगदी निरागस आहेत, गंगेच्या वाहत्या पाण्यासारख्या आहेत, निर्मळ आहेत. पण ज्या कोशात त्या राहतात आहे तो जो आहे तो रावणाचा कोश आहे आणि त्याच्यामुळे त्याचा त्रास त्यांना होतोय. म्हणजे माणूस जरी खूप चांगलं असलं पण ज्या वातावरणात तो राहतोय त्याचा परिणाम त्याच्यावर होत असतो. आपल्याला ठरवायचं आहे आपण आपलं वातावरण कसं बदलायचं आणि हे आपल्या हातात आहे. बघूया ध्यानातून काय मिळतं ते. सगळ्यांना विनंती करते, मास्टर्स आवाज येतोय ना? हो, थँक्यू. आपण अनेक दुःखाचे कोश स्वतःच्या भोवती विणत असतो, अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत. आणि जितके दुःखाचे कोश आपल्या हृदयात विणले जातात तितकं दुःख 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 आणि दुःखाचं असं डोंगर उभा राहतो. आणि त्या दुःखात भीती असते, कधी राग असतो, कधी द्वेष असतो, मला त्रास झाला, माझ्यावर अन्याय केला गेला. पण मी तुम्हाला एक सहज गोष्ट सांगू इच्छिते. एका प्रवासात मला एक मुलगी भेटली आणि ती बंगलोरला काम करत होती. तिची आता तिनं नोकरी बदलली आहे. तर ती मला म्हणाली की मला आई नाही, वडील नाही, भाऊ आहेत पण त्यांचा माझ्याशी काही संबंध नाही. आईच्या मृत्यूपूर्वीच आईनं मला पाठवून दिलं, म्हणाली तुला नोकरी मिळते, तू जा इथून, माझा मृत्यू हा भयानक आहे. अनेक तिला दुःख होते, क्लेश होते, खूप त्रास होत होता. जगन्नाथाची ती भक्त होती, मीही जगन्नाथाची भक्ती करते. माझ्या आईनं मला दूर पाठवून दिलं आणि नंतर तिचा मृत्यू झाला. मला आता कोणीच नाही, पण जगन्नाथ आहे. जेव्हा जेव्हा वाईट गोष्टी माझ्या आयुष्यात घडतात तेव्हा तेव्हा मी द्रौपदी होते आणि दोन्ही हात असे पसरवून देते आणि कृष्णाला म्हणते, धाव तू आता, धाव, माझं रक्षण कर, मला तुझ्याशिवाय कोणी नाही रे, मला तुझ्याशिवाय कोणी नाही. आणि तेव्हा तेव्हा मी अनुभव घेतलाय की मी अनेकदा आजारी झाली, ॲडमिट झाली, मरता मरता वाचली, मरणासन्न स्थिती माझ्या आयुष्यात निर्माण झाली. तेव्हा मी एकच हाक मारली जगन्नाथाला आणि मला जाणवलं की तो माझ्यात आहे आणि तो मला आता वाचवतोय. अनेक अशी गोष्टी माझ्या आयुष्यात घडत होत्या की त्याची चाहूल मला लागत होती. त्या भाषेत बोलणारी व्यक्ती माझ्या आसपास होती आणि मला जाणवलं जगन्नाथ इथे तिथे नाही, जगन्नाथ मला सतत मदत करतोय. तर हा संदेश कदाचित मी खूपदा असं ठरवते की म्हणजे या गोष्टी काही प्लॅन नसतात पण आपल्यापर्यंत त्या आपोआप पोचतात. कुणाला कशी कुठल्या गोष्टींची गरज असते ठाऊक नसतं, पण ते वाक्य, ते शब्द आपल्यापर्यंत पोचतात. तर आपण ही द्रौपदी व्हावं आणि आर्त हाक त्या कान्हाला द्यावी. तो कान्हा धावत येतो आपली मुरली बाजूला ठेवून आपल्याला हात देण्यासाठी. मला वाटतं फक्त द्रौपदी होण्याची गरज आहे. अंगठे दाखवा ना जरा, फक्त खिडक्या दिसतात ते आणि सगळ्या काही काही खिडक्या तर बंद करून ठेवता तुम्ही. मला तुमचे सुंदर चेहरेसुद्धा बघू देत नाही. असं नका ना वागायचं. इतके सुंदर चेहरे आहेत तुमचे, जरा उघडा खिडक्या. सगळ्यांनी उघडा हो. ठीक आहे मास्टर्स,
आपले डोळे, सुंदर डोळे हळूवार मिटून घ्यावे. एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. सूर्यदेवाची ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून संपूर्ण शरीरभर पसरली. आवाहन करते. सूर्यदेवाला संपूर्ण गुरुतत्वाला माता सीता आणि श्रीरामाला मास्टर्स, आपल्या हृदयात जे दुःखाचे कोश आपण विणले आहे, कळत नकळतपणे या दुःखाचं रूपांतर एखाद्या आजारात होतं, वा एखाद्या घटनेत होतं. आज हे सगळे दुःखाचे कोश आपल्या हृदयातून हळूवारपणे सूर्यदेवाच्या प्रकाशानं निघून जातात आहे. मास्टर्स, संपूर्ण ऊर्जा आपल्या हृदय चक्रात अगदी मधोमध
अगदी बालपणापासून आपण जे दुःख आपल्या हृदयात जमा केलेलं आहे ते हळूहळू इथून दूर दूर जाते. एकदम शांत. बालपणातील सगळे दुःखाचे कोश हळुवारपणे तिथून निघतात ते. श्रीराम श्रीराम श्रीराम. आता तरुणपणातील जे दुःखाचे कोश आहेत ते तिथून निवळतात आहेत. ओम
आता ज्या माता वृद्धावस्थेत आहे, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी, निर्माण झालेले दुःख, त्याचे तयार झालेले कोश तिथून हळूहळू नाहीसे होतात आहे. पूर्ण लक्ष हृदयावर. सगळे दुःखाचे कोश हळूहळू तिथून निघून गेले. आलस्यांच्या अग्निसमुद्रात ही सगळी नकारात्मकता विसर्जित झाली आणि त्याचं रूपांतर हे प्रकाशांमध्ये झाले. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरान्तकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय
नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ मास्टर्स, एकदम शांत. आपल्या शरीरातून हृदयात असलेले सगळे दुःखाचे कोश आणि मनोमय कोशात निर्माण झालेले दुःखाची सल वेदना संपूर्णपणे दूर निघून गेलेली आहे. काळा धुवा आलस्यांच्या अगदी समुद्रात विसर्जित झालेला आहे आणि त्याचं हजारो दीपांमध्ये परिवर्तन झालेलं आहे. एकदम शांत. खूप हलकेपणा, लाईटनेस आपल्याला जाणवतोय.
शरीर अगदी एखाद्या पक्ष्यानं उडावं तसं आपण अगदी हलकं हलकं झालो आहोत. एकदम हलके. स्वतःच्या पावलापासून महसूस करा मास्टर्स की आपली पावलं, पोटऱ्या, गुडघे, संपूर्ण पायाचा भाग, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान, मणिपूर, हृदय, हायर हार्ट, विशुद्ध, आज्ञा, सहस्रार, संपूर्ण पाठीचा भाग एकदम हलका, एकदम शांत. दोन्ही खांदे, दोन्ही हात, बोट एकदम शांत. मास्टर्स, चेतने तिकडे यावं. आपली पावलं हळूच हलवावी आणि दोन्ही हात आपल्या हृदयावर. आपल्या हातातून आपल्या हृदयाला प्रचंड ऊर्जा मिळते. म्हणा मास्टर्स, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. डोळे हळूवार उघडा आणि या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वात सगळ्यांचं कल्याण होतंय. सगळे ध्यानी शाकाहारी झालेले आहेत. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सगळे आनंदी आहेत, सुखी आहेत. इथल्या स्त्रिया, मुली, गायी, वासरं सुरक्षित आहेत. कल्याण नसतो, कल्याण नसतो, कल्याण नसतो. स्वतःच्या डोक्यावर हात ठेवा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. खूप छान हसा. खूप मोकळं मोकळं वाटलंय सगळ्यांना. तुम्ही बोलू शकता. मी माझा ऑडिओ बंद करते. एक 5-7 मिनटं थांबते. बोलायचं असेल तर बोला. बरं वाटलं ना? आत्मवंदन ताई, खूप छान तुम्ही सांगितलं. ज्ञान मंडोदरीचं, सीतामाता, आणि खूप खूप शिकतो ताई. आतुरतेने वाट पाहत असतो. आणि ध्यान खूप छान ताई, खूप छान. काय बोलू. प्रणाम, आत्मवंदन. मंडोदरीचं आणि हे सीतामाता या गूढ गोष्टी काही माहित नव्हत्या. किती प्रकारे शिकायला मिळतं. खूप छान. प्रणाम ताई. आत्मवंदन ताई. आत्मवंदन ताई, खूप छान सांगितलं आणि खूप छान ज्ञान झालं. असं खूप हलकं हलकं वाटतंय. खरंच धन्यवाद, धन्यवाद, खूपच धन्यवाद. शिवाली ताई. आत्मवंदन ताई, तुम्ही जेव्हा हे पाण्यात विसर्जित करायला सांगितलं, तर ते जेव्हा विसर्जन करून विसर्जनाची हे झाली, तर त्याच्यानंतर त्या पाण्यातून, समुद्रातून एक इतकी छान मोकळी आणि स्त्री बाहेर येत होती.
आणि जसजशी ती पुढे पुढे येत होती ती मोठी मोठी होत होती आणि मला तेवढं जसजशी ती जवळ येत होती तेवढं तेवढं मला हलकं वाटत होतं. खूप छान. म्हणजे खूप दिवसांनी असा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मध्यंतरीच्या काळात मी फक्त व्हायब्रेशन्स आणि हे ह्याच्यातच होते. खूप दिवसांनी असं समोर दिसलेला अनुभव घेतला. खूप छान. धन्यवाद ताई. शोभाताई. आत्मवंदन ताई. खूप खूप छान ज्ञान आणि ध्यान. हे पहिल्यांदा समजलं की म्हणजे शरीर हे सीता आणि मन हे हृदय पार्वती आणि आपलं मन हे मंदोदरी. तर खूपच छान माहिती पहिल्यांदाही मिळाली. त्याच्यानंतर ध्यानामध्ये ओंकार गुंजन ते अगदी त्याची कंपन जाणवत होती हृदय चक्रावरती. खूपच छान. खूप एकदम शांत आणि छान. खूप खूप धन्यवाद. स्वातीताई. आवाज येतो? मला मला खूप खूपच छान. म्हणजे मी ट्रान्स मध्ये गेली होती, पण एवढी छान माहिती देताना खरंच ते ऐकतच राहावंसं वाटतं. ध्यानामध्ये जायच्या अगोदर पण मला जरा असं वाटतं की माहितीच ऐकत आहे. खूप खूप सुंदर, एकदम मस्त. मास्टर्स, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. हृदयापासून आभार. जय श्रीराम. रजामते. धन्यवाद 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 धन्यवाद.